त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी कोल्हापुरात मनसे आक्रमक झाली आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलाय। मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी कोल्हापुरात मनसे आक्रमक झाल्याचं कळतंय, काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत, काय अधिकची माहिती आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आपण बघू शकतो कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आहे तो आलेला आहे, ज्यामध्ये बैलगाडी घेऊन शेतकरी देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आपण बघतो राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा एकूणच मोर्चा आहे तो या ठिकाणी निघताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर सरकारनं संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आहे ती केलेली होती निवडणुकीच्या आधी, मात्र निवडणुका उलटून 1.5 ते 2 वर्ष होत आहेत, मात्र तरी देखील या सगळ्या घोषणेची अंमलबजावणी आहे ती केलेली नाही आणि तात्काळ या सगळ्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते। आपण बघतो अगदी शेतकरी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये अगदी शेतातील साहित्य आहे ते घेऊन सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सगळा मनसेचा मोर्चा आहे तो धडकलेला आहे आणि जर अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न मनसेकडून होतोय येत्या 10 ते 15 दिवसात ही सगळी नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।